तर नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरामध्ये राज ठाकरे 5 वेळा येऊन गेल्याची माहिती काळाराम मंदिराचे पुजारी महंत सुधीरदास पुजारी यांनी दिली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे सुद्धा येऊन गेले, तसंच राहुल गांधी सुद्धा येणार असल्याची माहिती त्यांनी दिली। या संदर्भात महंत सुधीरदास यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी किरण ताजणे यांनी। पूजा करण्यासाठी जे सुधीरदास महंत असतात ते आपल्यासोबत आहे। काय नेमकं पूजा करण्यात आल्या यामागेही पंतप्रधान नरेंद्र मोदी होते, उद्धव ठाकरे होते आणि आता राज ठाकरे येत आहे आणि काही दिवसांनी राहुल गांधी देखील येणार असल्याचं कळत आहे। बरोबर। प्रभू रामचंद्रांचे नाशिक काळाराम मंदिर या ठिकाणी आपण सर्व जाणत आहात। देशाचे पंतप्रधान यांनी रामजन्मभूमी करता जो 10 दिवसाचा संकल्प केला तो या ठिकाणी केला। आदरणीय उद्धव साहेब या ठिकाणी येऊन गेले, त्याच्या आधी महाराष्ट्राचे राज्यपाल देखील आले। आज राजसाहेबांनी या ठिकाणी पूजन संकल्प केला आणि त्यानंतर 12 तारखेला राहुलजी देखील या ठिकाणी येत आहेत। प्रभू रामचंद्र सर्वांचे आहेत, सर्वांचं आम्ही देवस्थानच्या वतीने स्वागत केलं। ज्याची जी मनोकामना आहे ती त्यांनी संकल्पामध्ये आपण उद्धृत केली। अमित ठाकरे यांनी पूजा केली, कोणती ती पूजा होती आणि काय त्याचं महत्त्व आहे? तिथे आज आपण देशकाल संकीर्त आपण जाणत आहात। आज महाशिवरात्री आहे, महाशिवरात्रीचा पर्व काल आहे। आपण गणेश पूजन, प्रधान संकल्प, गणपती पूजन, पुण्यावाचन, वरुण पूजन, प्रभू रामचंद्रांचा अभिषेक या ठिकाणी घेतला। रामरायाची आरती, गणपतीची आरती, देवीची आरती, शंकराची आरती आज या ठिकाणी घेतली। राजकीय पक्ष म्हणून त्यांच्या ज्या काही मानस कामना असतील त्या रामाच्या कृपेने पूर्ण हो असा संकल्प करून आम्ही हे सर्व पूजन केलं। खरं म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नेते असतात किंवा पदाधिकारी असतात, त्यांचे दौरे विशेषतः नाशिककडे वाढताना आपल्याला बघायला मिळत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी येऊन गेल्यानंतरच ही जास्त गर्दी व्हायला लागली आहे। पूर्वीच्या काळापासूनचं महत्त्व या सगळ्या मंदिराचं आहे, मात्र उशिरा या सगळ्या मंदिरामध्ये गर्दी व्हायला लागली। मंदिरामध्ये साधारणतः गर्दी आपली होतीच, नक्कीच होती, परंतु मोदी है तो मुमकिन है। मोदींचा जो साधारण कार्यक्रम झाला सगळ्या जगाने पाहिला आणि निश्चितच दर्शनार्थीमध्ये वाढ ही झालेली आहे आणि विशेषतः VIP येण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलंय। व्हिडिओ जर्नलिस्ट जय साबळेसह किरण ताजणे, पुढारी न्यूज, नाशिक।